नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चोपड्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अंतरिक्ष चौधरीजी. नमस्कार. नमस्कार. जे मागच्या काही वर्षांपासून अर्थात 2019 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि स्पेशली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये काम ते करतायत. एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मला नेहमीच असं वाटतं, की जेव्हा आपण कुठल्याही वास्तुनिर्मिती करत असतो, तेव्हा त्यामध्ये राहणारी लोकं ही पुढच्या 1-2 जनरेशन राहत असतात. बरोबर. आणि अंतरिक्ष चौधरी यांचं काम असं आहे, की ते म्हणतात, की मी कायम लिहून देतो आधी त्या माणसाला. तो सगळ्यात पहिला माझा विश्वास असतो माझ्यावर ठेवलेला आणि अर्थातच नंतर जेव्हा माझं काम पूर्ण होतं, तेव्हा त्या लोकांना विश्वास बसतो, की जे मी लिहून दिलेलं आहे, तेच जे कागदावर आहे तेच प्रत्यक्षात उतरलेलं आहे. पण त्यांचा हा प्रवास कसा होता? त्यांना काही स्ट्रगल करावा लागला का या सगळ्या दरम्यान? आणि एकंदर पुढचा भविष्यातला प्रवास कसा असणार आहे? या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर मग गप्पांची आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, की तुमची शाळा कुठली होती? मग हं. कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळं खरं तर तुम्ही या क्षेत्राकडे आलात? काय सांगाल? माझं शिक्षण इथंच झालंय चोपड्याला. हं, अ, 12वी पर्यंत चोपड्याला शिक्षण झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगला मी पुण्याला गेलो, हं, रायसोनी कॉलेजला. हं, तिथं इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर मग फर्स्ट टाईम जॉब केला. हं. त्यानंतर मग बिझनेसमध्ये आलो. ओके. आणि प्रेरणास्थान म्हणजे सर्वात आधी तर माझे आई-वडील माझे प्रेरणास्थान आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग तर फर्स्ट इयरला सिलेक्ट म्हणजे ब्रांच मी सिलेक्ट केली नव्हती. ॲक्चुअली माझी ENTC ब्रांच होती. पण सेकंड इयरपासून मी ती ब्रांच सोडून सिव्हिल ब्रांच घेतली. तर सिव्हिलमध्ये म्हणजे असं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे सिव्हिलमध्ये कोणीच नाही माझं. वडील रिटायर्ड प्रोफेसर आहेत आता. अच्छा. तर जस्ट घेतली मी पण त्यात इंटरेस्ट घेतला पूर्ण आणि त्यानंतर मग झाली सुरुवात असं. हां. जसं वडिलांचं इन्स्पिरेशन होतं तुम्ही म्हणालात. पण हं. मग तुमची स्वतःची पण आवड होती सिव्हिल इंजिनिअरिंग का त्यांच्यामुळं तुम्ही खरं तर या क्षेत्रात आहात? काय नाही झालं? स्वतःची आवड होती. अच्छा, आवड होती तुमची पण आवड स्वतः. हो. होती. बरं. मग जनरली असं असतं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपला एक स्ट्रगल असतो. ते हां. म्हणजे पहिलं काम मिळवण्यासाठीचा. हो. मग आपण एकतर कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो. बरोबर. त्यामुळे पहिला प्रश्न असा आहे, की तुम्ही सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस कुठं केली? थोडा एक्सपिरियन्स येण्यासाठी आणि ती झाल्यानंतर जेव्हा हं. स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करावी असं वाटलं हं. तुम्हाला, तेव्हा पहिला प्रोजेक्ट कुठला केलात? तो कसा मिळाला? हं. कोणाच्या रेफरन्सने मिळाला? तो कसा पूर्ण झाला? तो करताना हं. काही अडचणी आल्या का? तर त्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण असे दोन्ही आम्हाला ऐकायचं आहे. इंजिनिअरिंग नंतर तर लाईफ खरंच स्ट्रगलिंग होती. हं, जॉब ॲक्चुअली 2016 मध्ये इंजिनिअरिंग पास आउट झालोय. पास आउट झाल्यानंतर नोटबंदी वगैरे हा पिरियड आला. त्यात कन्स्ट्रक्शन फील्ड वगैरे पूर्ण डिमॉलिश झाली होती. हं, हं. तर जॉब भेटणं अवघड होतं. जॉब भेटत नव्हता. खूप स्ट्रगल केला. एक वेळ अशी होती की पुण्याला असायचो मी. तर माझ्या बॅगेत एका वेळेस 25 ते 30 रिझ्यूम असायचे, की मी डायरेक्ट एक-एक साईटवर जायचो आणि तिथं माझा रिझ्यूम द्यायचो. तर ती लाईफ खूप स्ट्रगलिंग होती. पण त्या 1-1.5 वर्षानंतर मला जॉब भेटला. तो जॉब केला मी. त्यानंतर मग कोरोना पिरियड आला. त्या कोरोना पिरियडमध्ये मी घरी आलो गावाकडं आणि गावाकडं आल्यावर मग स्टार्टिंग स्वतःच्या घरापासून केली. तर स्वतःचं घर असं केलं, की ज्या गोष्टी ह्या एरियात बघायला भेटणार नाही अशा, की पूर्ण घरात म्हणजे जे मेन हॉल होता, तर हॉलमध्ये हँगिंग स्टेअरकेस वगैरे केलं फॅब्रिकेशनमध्ये. त्यानंतर बऱ्याच टेक्स्चर वगैरे स्वतःच्या घरात केलं. तर माझं स्वतःचं घर बघून मला प्रोजेक्ट स्टार्ट झाले. त्यात प्रोजेक्ट पण फर्स्ट प्रोजेक्ट भेटला. तो पण खूप स्ट्रगलिंग होता, की प्रोजेक्ट स्टार्ट केला. ज्या 8 दिवसात स्टॅम्प वगैरे साइन झाला, त्यावेळेस स्टीलचे रेट वगैरे ॲव्हरेज होते म्हणजे 50-55च्या रेटमध्ये होते. पण प्रोजेक्ट चालू केल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात आपलं युक्रेन वगैरे वॉर झाले. त्यात तुमचा स्टीलचा रेट वगैरे खूप हाय गेला. हं. तर माझा पहिला प्रोजेक्ट पण पूर्ण लॉसमध्ये होता, की तो प्रोजेक्ट मी घरातून 1 ते ₹1.5 लाख टाकून तो प्रोजेक्ट ओनरला कंप्लीट करून दिलाय. तर म्हणजे स्टार्टअप जो होता तो पण स्ट्रगलिंग होता. पण त्यानंतर आपण एकच सांगतो, की प्रामाणिकपणे जर तुम्ही काम करत असाल, तर तुमच्या हातातून कोणीच काही यश काढून घेऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला प्रोजेक्ट्स येतील. नक्की. हां. पण म्हणूनच म्हणतात माणूस अनुभवातनं शिकत असतो. येस, येस. त्यामुळे या अनुभवातनं हो. तुम्ही चांगलं शिकलात. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा हं. अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये बरेच जास्त आहे. हो, आणि त्यांच्याबरोबर काम करणं बऱ्याचदा कठीण असतं. त्यांना हो. समजावणं अवघड असतं. हं. तर तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साइटवर कसं करता?
सध्या आजच्या कंडिशनला सर तर अनस्किल्ड लेबर खूप जास्त आहेत असं नाहीये. आता बऱ्यापैकी नॉलेज आहे सर्वांना. हं, पण जर अनस्किल्ड लेबर असतील तर ते आपल्यावर डिपेंड करतं, की आपण त्यांच्याशी इंटरॅक्शन कसं करतोय. हं, ऑन साइट जाऊन तुम्ही त्यांना ड्रॉइंग वगैरे समजून सांगू शकतात. त्यानंतर ज्या प्रत्येक डिझाईनमधल्या ज्या गोष्टी डिटेल, की कुठं डायमेन्शन काय आहे, त्यानुसार कुठं काय करायचं, मापांनुसार काय आपण वीट बांधकाम करणार आहे, काय करणार आहे किंवा इनफॅक्ट त्यांच्या ज्या चुका होत आहेत त्यात, तर बरोबर. त्यांना जेवढं आपण पोलाइटली समजून सांगितलं, हं, हं. तर ते नेक्स्ट टाईम ते अव्हॉइड करतील. त्यामुळे अनस्किल्ड लेबर वगैरे आता जास्त नाही असं मला वाटतं. बरं. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये काम करताना तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. हं. एवढ्याच बजेटमध्ये करून द्या आणि जसं तुम्ही मुद्दा सांगितला तसं तुम्ही आधीच सगळं कमिट करता, की मी येस, एवढ्या चांगल्याच येस, क्वालिटीने काम करेल. येस. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा बॅलन्स तुम्ही कसं करता? सर आधी प्रोजेक्ट आल्यावर जर कस्टमर शी आपण पूर्ण डिटेल या बाबतीत बोललो, हं, तर हे प्रॉब्लेम्स येत नाही. जर कस्टमरने जर त्यांचा एक बजेट सांगितला असेल, तर त्यानुसार आपण डिझाइन करायचं. डिझाइन करून तो बजेट किती जातोय किंवा जर तो बजेट वाढत असेल, तर त्याच्या आत डिझाइन करून त्यांना आपण बजेट देऊ शकतो. हं. त्यात मग बऱ्याच गोष्टी अशा असतात, की फिनिशिंग आयटम्स जे असतात आपले, की ते त्याच्यात खूप व्हरायटीज असतात. तर आपण मिडल क्लास म्हणजे मिडल रेंजच्या ज्या काही फिनिशिंग गोष्टी असतात, की तुमचं वायरिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी स्विचेस, त्यानंतर कॉक वगैरे ह्या त्यांना आपण त्यांच्या बजेटमध्ये करून देऊ शकतो. त्यानंतर तो प्रोजेक्ट होतो कंप्लीट. बरोबर. आणि दुसरं आता तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं, आता तुम्ही परत चोपडामध्ये काम करताय. प्रश्न असा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंग इंजिनिअर म्हणून आता तुम्ही येस. काम करताय. तर प्रश्न असा आहे, की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे? कुठल्या सेक्टरवर काम केलं पाहिजे? जेणेकरून जळगाव डिस्ट्रिक्टची डेव्हलपमेंट सुद्धा बाकीच्या या मेट्रो सिटीसारखी फास्ट होईल, असं तुम्हाला वाटतं? तर कुठल्या सेक्टरवर, फील्डवर आता काम झालं पाहिजे? तर आधी तर उद्योगधंद्यांवर भर दिला पाहिजे, हं, की एम-आय-डी-सीमध्ये नवीन प्रोजेक्ट आणून वगैरे बरोबर. जे यंग मुलं आहेत त्यांना जॉब वगैरे भेटेल. हं, त्यानंतर सध्या ॲक्सिडेंटचं प्रमाण बरंच वाढलंय. त्या हिशोबाने रोड वगैरे हे जे ते जरा चांगले केले पाहिजे. बरं. तुम्ही आता सांगितलं त्यानंतर तो मुद्दा महत्त्वाचा आहे, की इंडस्ट्रीज चांगल्या आल्या पाहिजेत. हं. इंडस्ट्री आल्या की मग लेबर आणि मग येस. सगळंच पुढं वाढत जाईल. पण मग त्यासाठी आत्ता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, जर चांगल्या इंडस्ट्रीज जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये यायच्या असतील तर? तर त्यांना इन्व्हाईट करण्यासाठी जास्तीत जास्त जळगावमध्ये हं. काय करावं लागेल जेणेकरून ते जळगावमध्ये येतील? सर तसे नवीन कंपनीज वगैरे इन्व्हाईट केल्या पाहिजे. हं, हं. जळगाव जिल्ह्यात ज्या गोष्टींना स्कोप आहे, त्या गोष्टींशी रिलेटेड नवीन प्रोजेक्ट वगैरे इकडे आणले पाहिजेत. आणलं पाहिजे. फूड इंडस्ट्रीज वगैरे असं हं, हं. समजा शेती हा व्यवसाय ह्या साईडला जोरात आहे आमच्या साईडला, तर त्या अनुषंगाने त्यांनी प्रोजेक्ट आणले पाहिजे. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये आपण नेहमी असं म्हणतो, की स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. येस. तर मग स्टील यूज करताना त्याचे पॅरामीटर्स तुम्ही कसे चेक करता? कुठलं स्टील ठरवता, की हे स्टील चांगलं आहे आणि हे वापरलं पाहिजे? तर स्टील ठरवताना तर त्याची अ, आधी तर स्ट्रेंथ बघितली पाहिजे. हं, त्यानंतर त्याची डक्टिलिटी वगैरे हं, हं. सर्व चेक करून किंवा कुठलं स्टीलचा रॉड हा बेंड केल्यावर त्याचा तुकडा पडत नाही. हे स्टीलची क्वालिटी याप्रमाणे आपण चेक करून ते यूज करू शकतो. बरं. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय कधी? हां, आयकॉन स्टील जवळपास बऱ्याच प्रोजेक्टला यूज केलं. बरं. मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? सर बेस्ट आहे सर्व्हिस. डिलिव्हरी ओके, पण बेस्ट आहे. ओके, रेट वगैरे पण बेस्ट आहे. काही प्रॉब्लेम ओके. नाही. आत्तापर्यंत आता काम केलेल्या प्रोजेक्टमधला असा एखादा प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो, कायम आठवणीत राहील आणि द बेस्ट प्रोजेक्ट आपण जसं म्हणतो आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा. तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय स्पेशालिटी आहे? प्रोजेक्ट सर गोरगावल्याला केला आहे मी प्रोजेक्ट. ओके. इथं 5 किलोमीटरवर एक ग्रामीण भागात गाव आहे. हं, हं, तर तो प्रोजेक्ट बेस्ट आहे, की तिथं डुप्लेक्स हॉल वगैरे आहे. हं, हं. तिथं आपण हँगिंग स्टेअरकेस वगैरे केले आहेत. अच्छा. त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे या गोष्टी केलेल्या आहेत. तर तो माझ्यासाठी बेस्ट प्रोजेक्ट आहे. बरं. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली, कधी अचानक काम सुरू केलं आणि पाऊस आला, कधी हं, लेबरच आले नाहीत, कधी मटेरियलच आलं नाही. हं. अशी एखादी अडचण आठवते का? आणि त्याच्यावरचं तुम्ही सोल्युशन कसं काढलंत? तसं तर किंवा एवढा पाया खणताना कधी पाणी लागलं खाली, ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रॉब्लेम आला? नाही तसा प्रॉब्लेम आलेला नाही सर. अजून काय आलं नाही. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण सिव्हिल इंजिनिअर तुमच्यासारखे येत आहेत, तुमचे हां. ज्युनियर्स येत आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये जर तुमच्यासारखी चांगली वाटचाल करायची असेल तर? आधी तर सांगेल, की
आपण कुठला पण जो व्यवसाय करू तो प्रामाणिकपणे करावा.